लाडकी बहीण योजनेतल्या अपात्र महिलांकडून 11 कोटींची वसुली करण्यात आली आहे। एकूण 6,457 महिलांकडून ही वसुली करण्यात आली आहे। बघूयात। लाडकी बहीण योजनेतल्या अपात्र महिलांकडून 11 कोटींची वसुली करण्यात आली आहे। लाडकी बहीण योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांकडून सरकारनं ही वसुली सुरू केली आहे। राज्यातील एकूण 12,915 लाभार्थी अपात्र आढळून आले आहेत। यातील 6,457 महिलांकडून आतापर्यंत 11 कोटींची वसुली करण्यात आली आहे। अपात्र लाडक्या बहिणींमध्ये 2,652 सरकारी नोकरदार महिलांचा समावेश आहे। सरकारी नोकरीत असूनही या महिलांनी सरकारचे 3,58,00,000 रुपये लुटल्याचं समोर आलं। ज्या सरकारी कर्मचाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला त्यांच्या पगारातून वसुली केली जाते। लाडक्या बहिणींच्या नावे योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांकडून मात्र अद्यापही वसुली करण्यात आलेली नाही आहे। ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत त्यांच्यावर कुठलीही कारवाई होत नाही। पात्र नसताना ज्या लोकांनी लाभ घेतलेला आहे त्या पण आमच्या लाडक्या बहिणीच आहेत, पण कोणी सर्व्हिसला आहे, कुठं पदावर आहे, ज्यांना लाभ घेणं अपेक्षित नाही। काही महिला भगिनींना आमचा पगार 40,000, 50,000, 1,00,000 आहे, अशा काही बहिणींचा चालू झालेला होता। त्याच्यावर कारवाई, वसुलीची कारवाई म्हणजे असं काही जबरदस्ती कुठं केली जात नाही। लाडक्या बहिणींना याच्यात बदनाम करण्यापेक्षा ज्या पद्धतीनं मंजूर करताना तुम्ही प्रलोभनाच्या पद्धतीनं ही योजना लागू केलेली आहे, त्याच्यामुळे आता लाडक्या बहिणींना दोष देण्यात अर्थ नाही। तुम्ही सरसकट पुरुषांचे सुद्धा फॉर्म मंजूर केले आणि त्याच्यामुळे ज्यांनी मंजूर केले त्याच्यावर कारवाई करा।